देशाच्या सीमांवरील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर वीर जवानांच्या सन्मानार्थ आणि राष्ट्रीय एकतेचा जागर सुरू ठेवण्यासाठी काल भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाण्यात तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। सायंकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोटनाका येथून सुरू झालेली ही पदयात्रा जांभळी नाका मार्गे मुख्य बाजारातून मार्गक्रमण करत पुन्हा आंबेडकर स्मारक ठाणे रेल्वे स्टेशन येथे समाप्त झाली। या पदयात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय जवान जय हिंद अशा घोषणा देत देशभक्तीचा उत्साह उंचावला। हातात तिरंगा घेऊन चालणारे नागरिक, महिलांचा सहभाग, लहानग्यांचा जोश आणि देशासाठी काहीतरी करण्याची उमेद या साऱ्या वातावरणात देशप्रेमेचा झंकार उमटत होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर या अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सामर्थ्याचा जागतिक प्रभाव अधोरेखित झाला आहे। त्याचप्रमाणे ठाणेकर नागरिकांनीही देशासाठी योगदान देणाऱ्या जवानांचा आदर व्यक्त करण्यासाठी एकत्र येत हे आयोजन यशस्वी केले आहे। या पदयात्रेचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते। सदर प्रसंगी भाजपा नेते माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, रमेश आमरे तसेच मनोहर डुमरे व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयोजन करण्यात आले आहे। निर्गुण हत्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी भारतीय सामान्य नागरिकांची केली, त्यानंतर भारताच्या जवानांनी, भारताच्या सरकारने अत्यंत खंबीर पावलं उचलत पाकिस्तानातील आणि POK मधील आतंकवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले। त्याची चित्र आता बाहेर येत आहेत। पहिल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला फार काही दिसलं नाही, पण आता आपण दिसतंय पाकिस्तानमधनं बलुचिस्तान पण आता फुटायला सुरुवात झाली आहे। पाकिस्तानचे 3, 13 आणि 12 वाजायची पाळी आली आहे। भीक मागायची त्यांची परिस्थिती आहे आणि ते भारताशी 47 पासून आज सगळ्यात चाळे करतायत। आता भारतीय नागरिकांनी एकजूट दाखवली पाहिजे। सरकारने जे पाऊल उचललं, सैनिकांनी जे शौर्य दाखवलं, त्याला मानवंदना देण्यासाठी ठाणेकर नागरिकांतर्फे नागरिकांच्या बॅनर खाली, कुठलाही राजकीय पक्ष इथे नाही, आता आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही येणार, आम्ही पुढाकार घेतलेला आहे, परंतु राजकीय पक्षाच्या बॅनर खाली न घेता ठाणेकरांची तिरंगा पदयात्रा अशी संकल्पना ही आहे। आणि याच्या अंतर्गत आपण बघत असतात हजारो नागरिक आज आलेले आहेत। 5 ते 6 हजार नागरिक येण्याची अपेक्षा आहे आणि उत्स्फूर्त लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। आणि हे केवळ आणि केवळ सैनिकांना मानवंदना द्यावी, त्यांनी केलेल्या कृत्याचा भारत देशातील आम्हा नागरिकांना सार्थ अभिमान आहे। आणि मोदी सरकार असेल किंवा भारत सरकार असेल, त्यांनी जी कठोर भूमिका घेतली, लेचेपेचेगिरी करत बसले नाहीत, पानसट धोरणं घेत बसले नाहीयेत, बोटचेपेगिरी त्यांनी केली नाही। जिथे गरज आहे तिथे त्यांनी खंबीर पाऊल उचललं आणि आतंकवाद्यांना नेस्तनाबूत केलं। सिंदूर ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्यामुळे त्याचा एक उत्साह, आनंद आणि सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आज हजारो ठाणेकर नागरिक पदयात्रा काढत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे ठिकाण आम्ही निवडलंय, ज्यांनी घटना निर्माण केली आणि तिथपासून ते स्टेशनला पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी आम्ही आजचा समारोप करणार आहेत। माझ्यासोबत विनय सहस्त्रबुद्धे आहेत, माजी खासदार निरंजनजी डावखरे आहेत, आमदार नारायण पवार, ज्येष्ठ नगरसेवक संजयजी वाघुले। म्हणून आज आपण बघतोय की राज्यभर सगळ्याच ठिकाणी लोक एकत्र आले आहेत आणि त्याच्यामुळे एक संदेश खरं तर या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने देशाने माननीय मोदीजींनी दिलेला आहे की आमच्याकडे जर तुम्ही वोट केलं तर तुमचा हात उचलून टाकण्यासाठी भारतीय सगळे नागरिक हे सज्ज आहेत। आणि त्याच्यामुळे त्यांना ज्यावेळेस वाटलं होतं की जे आतंकीय अड्डे जे पाकिस्तानच्या आत आहेत, या इकडे कधी पोहोचणार, ते घुसून त्या तिकडे उद्ध्वस्त करण्याचं काम हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने आपल्या सैन्य दलाने केलेलं आहे। त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यासाठीच या इकडे मोठ्या संख्येने नागरिक जमले। राजनाथ सिंह यांनी देखील सांगितलेलं ऑपरेशन सिंदूर आता थांबणार नाही, पाकिस्तानने जर हल्ला केला तर ते आम्ही युद्ध समजलं जाणार। मोदीजींनी अतिशय स्पष्ट संदेश देशवासियांना दिलेला आहे आणि त्या संदेशाच्या माध्यमाने जगाच्या पाठीवरती सर्वांना दिलेला आहे की आता ऑपरेशन सिंदूर हे सध्या स्थगित केलेलं आहे।
ऑपरेशन सिंदूर थांबलं नाहीये आणि त्याच्यामुळे जर याच्या पलीकडे पाकिस्तानने या संदर्भातली कुठल्याही प्रकारची चेष्टा केली तर त्यांना ती महागात पडेल, हाही संदेश माननीय मोदीजींच्या माध्यमातून स्पष्टपणे गेले. स्पष्ट आणि खंबीर संदेश दिलेला आहे की आता क्षमा नाही. आणि त्यामुळे पाकिस्तानचे राज्यकर्ते, तिथलं लष्कर, तिथली जनता यांना योग्य धडा शिकवण्याचं पाऊल ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उचललं गेलं. आणि आजची ही जी तिरंगा यात्रा आहे ही सीमेवर लढणारे आमचे जवान, त्यांचं नेतृत्व करणारे तिन्ही सेना दलांचे प्रमुख, त्यांच्या मागे राजकीय इच्छाशक्तीचं बळ उभं करणारे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींच्या मागे उभी असलेली या देशातली कोट्यावधी जनता, या सगळ्यांना मानवंदना या पद्धतीने आजची ही तिरंगा यात्रा आहे. माझी खात्री आहे की या ऑपरेशन सिंदूर नंतर आता पाकिस्तान पुन्हा अशा प्रकारची हिंमत दाखवू शकणार नाही. सर, भारतीयांची भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी काही खासदारांची निवड करण्यात आली आहे. मात्र ठाकरे गटाकडून आरोप केला जातोय की याची घाई केली गेली आहे. काँग्रेसकडून आरोप केला घाई काय? आपल्या देशाची भूमिका जगाच्या वेशीवर मांडण्याकरता खासदारांनी जाणं, सर्वपक्षीय खासदारांनी जाणं या इतकं चांगलं उदाहरण नाही. नरसिंहराव ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी आपली भूमिका मांडायला गेले होते. त्यामुळे देश एक आहे, जवानांच्या पाठीमागे उभा आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार सगळ्या देशाचा आहे. तो काही राजकीय पक्षवादीतून आम्ही या विषयाकडे बघत नाही. आजची तिरंगा यात्रा सुद्धा ही ठाणेकर जनतेची यात्रा आहे, कुठल्या एका पक्षाची यात्रा.